ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती केलेलं बलिदान हे कधीच वाया गेलं नाही किंवा फुकट गेलं नाही. जे रक्त, अमूल्य रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती वाहिलेलं होतं, त्याचा मोबदला प्रभू येशू ख्रिस्ताला मिळाला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या दररोज वाढतच गेली. अनेक छळ आले, अनेक संकटे आले, अनेक लोकांनी शिष्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. जागोजागी पर्सिक्युशन, अनेक लोकांचा अमानुष छळ करण्यात आला, तरी सुद्धा प्रभू येशूच्या मागे येण्याची संख्या कधी कमी झाली नाही. कालच आपण ऐकलं की संत स्टीफन सारख्या निष्पापी व्यक्तीला रोमी सम्राट ठार मारतात आणि हे ठार करण्याचं कार्य कोणी किंवा आदेश कोणी दिलेला होता, तर सौल सारख्या व्यक्तीने दिलेला होता. आज सौल हा ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी पुढे सरसावत आहे. जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लागलेले होते, त्याच्या नावाने त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला होता, अशा लोकांना घरातून खेचून बाहेर काढलं जात असे, त्यांना ते ठार मारले जात असे, त्यांचं चिरच्छेद केलं जात असे. असं करून सुद्धा अनेक लोकांची पांगापांग झाली, अनेक लोक तिथून पळून गेले. मात्र त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश पसरवण्याचं कार्य थांबवलं नाही. फिलिप सारखा अपॉसल्स आणि त्याचप्रमाणे दुसरे असे शिष्य यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आणि त्यामुळे अनेक लोकांचा विश्वास वाढला. या शिष्यांच्या कृत्याकडे पाहून आणि त्यांच्या त्या संभाषणाकडे पाहून, प्रवचनाकडे पाहून अनेक लोकांच्या मनाची परिवर्तन झाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याद्वारे अनेक चिन्ह घडून आले. सांगायचं तात्पर्य एवढंच की छळ आणि संकटे हे सुरुवातीपासूनच चर्चच्या इतिहासामध्ये नमूद केलेले आहेत. परंतु या छळामुळे आणि या संकटामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन कधीच थांबलं नाही. देवाच्या राज्याची घोषणा कधीच थांबली नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान कधीच फुकट गेलं नाही. उलट जास्तीत जास्त लोक पुढे सरसावले आपल्या जीवनाची आहुती देण्यासाठी, प्राणाची आहुती देण्यासाठी आणि ख्रिस्तासाठी आपलं बलिदान देण्यासाठी. आणि त्यामुळेच आज चर्च इतक्या भक्कम अशा खडकावरती उभा आहे. ते खडक म्हणजे ख्रिस्ताचं रक्त आहे आणि रक्त साक्षाने वाहिलेलं त्यांचं रक्त आहे. त्यांच्यावरती आज ख्रिस्त सभा उभारलेली आहे, आपला विश्वास उभारलेला आहे. आणि म्हणूनच आपला विश्वास पोकळ नाही. कितीही संकट आले, दुःख आली, तरी आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती आपलं लक्ष केंद्रित करून ठेवतो. आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती होतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना त्याच्या अमूल्य रक्ताने विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच आपण त्याच्या डोळ्यामध्ये अधिक अमूल्य आहेत आणि त्यामुळे त्याच्या बलिदानाद्वारे आपल्या सर्वांचं परमेश्वराने तारण केलेलं आहे. आणि म्हणूनच आपला विश्वास हा पोकळ नाही, तर आपला विश्वास अगदी दृढ आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावरती आणि ज्या शिष्याने त्याच्या प्राणात आहुती दिलेली आहे त्यांच्यावरती उभारलेला आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनत असतो, तेव्हा आपण आपलं सर्वस्व अर्पण करूया. वेळ आली तर प्रभू येशूसाठी आपलं जीवन देखील अर्पण करण्यासाठी तयार राहूया. ज्याप्रमाणे संत स्टीफन आणि इतर अपॉसल शिष्य यांनी आपला विश्वास सोडला नाही, आपली प्राण दिला, परंतु विश्वास सोडला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला ते शेवटपर्यंत धरून राहिले. आपण देखील आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनूया. शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच संत स्टेफन प्रमाणे जो जीवनाचा मुकुट, तारणाचा मुकुट परमेश्वर आपल्या सर्वांना देणार आहे आणि जीवनामध्ये किती संकटे आली, ते संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला नक्कीच कृपा, शक्ती व पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देणार आहे. आमेन.